नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तुम्ही अंकशास्त्र शिकण्याचं ठरवलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. आजच्या कलियुगामध्ये विविध गोष्टी AIच्या माध्यमातून झटपट आपल्यासमोर येत असताना तुम्ही गुरुकडे हे शास्त्र शिकण्याचं ठरवलं आहे, त्यामुळं तुमचं कौतुक आहे. आपण या व्हिडिओची सिरीजमध्ये 1 ते 9 ग्रह आपण घेणार आहोत. जसं अनादी काळापासून सोमवार, मंगळवार, बुधवारवर ग्रहांचा प्रभाव आहे, तसं अंकांवर सुद्धा ग्रहांचा प्रभाव आहे. 1 म्हणजे सूर्य, 2 म्हणजे चंद्र, 3 म्हणजे गुरु, 4 म्हणजे राहू, 5 म्हणजे बुध, 6 म्हणजे शुक्र, 7 म्हणजे केतू, 8 म्हणजे शनी, 9 म्हणजे मंगळ आणि 0 म्हणजे ब्रह्मांड. आता या जे 9 व्हिडिओ येणार आहेत याच्यामध्ये एका ग्रहाचा एक व्हिडिओ असेल. त्यामध्ये काय असेल तर या ग्रहाचं महत्त्व काय आहे, तो असल्याने काय होणार आहे, तो नसल्याने काय होणार आहे, त्याच्या अभावाचं काय, त्याच्या प्रभावाचं काय, तो जास्त झाला कुंडलीमध्ये तर काय होणार आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्याच्यातून कळणार आहेत. तर सुरुवात आपण करूया आपल्या लाडक्या ग्रहापासून, रवी, सूर्य, अंक क्रमांक 1. बघा, आपण पहिल्या नंबरला पूर्वीपासूनच जास्त महत्त्व दिलेलं आहे. पहिला नंबर आला, फर्स्ट क्लास, क्लास 1 ऑफिसर. जिथे 1 आला ना तिथे काहीतरी सुपिरियरिटी आली, तिथं काहीतरी प्रभुत्व आलं, म्हणून हा बहुधा 1 नंबर हा सूर्याला दिला असावा. तर सूर्य हा जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आता सूर्यग्रह काय करतो तर तो ॲक्शन, लीडरशिप, पुढे पडण्यासाठीची धडपड, या सगळ्या गोष्टी देतो. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये 1 आहे ते बाय डिफॉल्ट पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात. ज्यांचा मूलांक भाग्यांक 1 आहे त्यांनासुद्धा हा साहजिकच फायदा होतो. आता अनेकदा काय होतं, आता मूलांक भाग्यांकाचा विषय निघाला म्हणून सांगतो की मूलांकाचा जो प्रभाव आहे तो वयाच्या 30 वर्षापर्यंत किंवा त्या व्यक्तीचा विवाह होईपर्यंत. आता पूर्वीच्या काळी 21व्या वर्षी मुलाचा आणि 18व्या वर्षी मुलीचा विवाह करावा, अजूनही कायद्याच्या चौकटीमध्ये असंच आहे. एकदा का विवाह झाला की त्या व्यक्तीचा भाग्यांक ॲक्टिवेट होतो. मूलांक कुठे जात नाही, पण भाग्यांक ॲक्टिवेट होतो. मग अनेकदा विवाहाच्या आधी आळशी असलेले किंवा चालढकल करणारी मंडळी विवाहानंतर जर त्यांचा भाग्यांक 1 आला तर ते ॲक्टिव्ह होतात आणि ते फास्ट कामं करायला सुरुवात करतात, ॲक्शन ओरिएंटेड येतात. तर 1चं महत्त्व अशा पद्धतीने आहे. 1 अंक जो आहे तो रिप्रेझेंट करतो मुलगा, वडील, नवरा, सासरा, घरातला कर्ता पुरुष किंवा स्वतः. मग 1 अंक जर नसेल तर काय होतं, तर साहजिकच लीडरशिप क्वालिटी, ॲक्शनची क्वालिटी त्या व्यक्तीमध्ये कमी होते आणि त्याला पुढे पडण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते. बघा, तुम्ही किक मारली आणि गाडी चालू झाली, तुम्ही निघून जाता. पण जेव्हा तुम्ही किक मारल्यावर गाडी चालू होत नाही तेव्हा तुम्ही त्याच्या मागे काहीतरी ताकद लावता, मग मेकॅनिकपर्यंत जाता आणि मग ती गाडी चालू होते. तर सूर्य जो आहे, सूर्य अत्यंत महत्त्वाचा आहे जीवनामध्ये. कारण सूर्य हा ॲक्शनचा असल्यामुळं ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुंडलीमध्ये सूर्य नाही आहे ती लोक ओबेसिटी म्हणजे जाड होण्याकडे त्यांचा कल जातो. प्लस त्यांचं ॲक्शन जे आहेत ते ॲक्शन कमी घेतात ते. त्यामुळं 1 अंक अत्यंत गरजेचा आहे. तर 1 अंक असलेल्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बाकीच्या अंकाचा अभाव असला तरी तो ॲक्शनच्या बाबीवर तो त्याची जीवनाची नैया या स्थिर से उस तीर लगा सकता है. तो त्याच्या जीवनाची नैया पार करून नेऊ शकतो. एवढा सूर्य महत्त्वाचा आहे. त्यामुळं पत्रिकेत सूर्य असावा हे आपण म्हणू शकत नाही, कारण एखाद्याच्या पत्रिकेत सूर्य नसू शकतो. मग नसल्यावर काय करायला पाहिजे त्याचे काही छोटे मोठे उपाय आहेत. सूर्योपासना करायची आहे, गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळं त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर सूर्य जसा जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी गरजेचा आहे तसे इतर ग्रहांचं पण आहे. आपण हळूहळू या व्हिडिओमध्ये इतर ग्रहांबद्दल पण जाणून घेऊ.
पण सूर्य हा पहिल्या नंबरला असल्यामुळं राजासारखं राहणं, राजासारखी लीडरशिप, तुम्ही राजासमोर आणल्यावर जे जे तुम्हाला राजाचे गुण दिसतील ते सगळे सूर्यामध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. साहजिकच काही निगेटिव्ह गोष्टी असतात, डॉमिनेटिंग असतात अशी लोकं. माझंच खरं करणारी असतात, चार चौघांना सोबत घेऊन जाणारी असतात. इथं सांभाळायचं काय आहे, यांच्याशी वाकडं घ्यायचं नाही. कारण यांच्याशी वाकडं घेतलं तर हे राजे आहेत. आजसुद्धा तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा तुमचे स्थानिक कुठलं जर नगरपालिका, महानगरपालिका यांच्याशी वाकडं घेतलं तर तुमचं काय होतं? तेच होतं या लोकांशी वाकडं घेतल्यावर. यांच्याशी वाकडं घेऊ नका. यांचा फायदा करून घ्या. कारण यांच्याशी मैत्री असणं हे प्रगतीचं लक्षण आहे. यांच्याशी मैत्री असणं हे पुढे जाण्यासाठी एक महत्त्वाची शिडी आहे. याच्यावर बरंच काही बोलता येण्यासारखं आहे. आपण क्लासमध्ये याच्यावर शिकलेलोच आहोत. तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या. ॲडव्हान्स लेवल 1मध्ये किंवा 2मध्ये अजून ह्याच्यावर बरंचसं शिकणार आहोत. हा बेसिक कोर्सचा व्हिडिओ होता. बेसिक कोर्समध्ये तुम्हाला सूर्य कळावा म्हणून होता. धन्यवाद.